हां, थोडं अजून आपल्याला दुसऱ्या बाजूनं बघायचं आहे. हां, काय होईल अरुण भाऊ? हां, भेद विज्ञान, पाणी आणि दूध अलग अलग. राजहंस पक्षी का करतो, कसा करतो आणि का करू शकतो, ह्या तीन गोष्टीचा विचार. हां, पाणी आहे हे तू जाणतो. हां, ज्ञात आहे ते हा पुढचा भाग झाला. पहिल्यानं तर त्याला हे माहिती आहे दुधात पाणी आहे. नाही, आधी ते दूध कसं आहे हा निर्णय करा. त्या दुधातही, प्युअर दुधातही पाणी आहे. पाण्याचा अंश वेगळा आहे आणि दुधाचा अंश वेगळा आहे. आधी हा निर्णय करतो तो राजहंस पक्षी. आधी त्यांनी निर्णय काय केला, हे प्युअर दुधातही जे काही पाणी आहे ते वेगळं आहे आणि दुधाचे कण वेगळे आहे. तुम्ही म्हणाल प्युअर दुधात पाणी कुठून आलं, असेल का नाही? प्युअर दुधात पाणी असेल का नाही? प्युअर दुधातही पाणी असणार आहे आम्हाला. कारण म्हणजे बघेरवाल्या लोकांना तर ज्ञातच आहे. रोज खवा आटवतो, दूध आटवतो आम्ही, तर पाण्याची वाफ होऊन गेली, दुधाच्या कणाचा खवा बनलाय. म्हणजे आधी हा निर्णय करा. काय निर्णय करायचा आहे आधी आपल्याला? दूध आणि पाणी एकत्र असं नाही, पाणी स्वतंत्र आहे, दुधाचे कण स्वतंत्र आहे, हा निर्णय करायचा आहे. आणि का केला हा निर्णय? तो का करू शकला, आम्ही का नाही करू शकत? राजहंस पक्षी करू शकतो पण आम्ही नाही करू शकलो का? तर त्याच्याजवळ ते ज्ञान आहे. त्याच्याजवळ ज्ञान असल्यामुळे त्याला दिसते, आम्हाला दिसत नाही. सोनाराला त्यातल्या तांब्याचे कण दिसतात, आम्हाला दिसत नाही. पण ते मुळात त्या तांब्याच्या कणापासून सोनं भिन्न आहे, पाण्यापासून दूध भिन्न आहे, हा स्वीकार करा. तसं ही गाथा हे सांगणार आहे. हा जो काही बुद्धिपूर्वक राग आहे, अबुद्धिपूर्वक राग आहे, नेयाला जाणण्याचा विकल्प आहे, गुणभेदाचा विकल्प आहे, हे सगळंही या शुद्धात्म्यापासून पृथक आहे, भिन्न आहे, त्यात राहत आहे. ह्या सगळ्या गोष्टी आज आमच्याजवळ शुद्ध आहेत आणि तरी देखील हा आमचा शुद्ध आत्मा त्याला स्पर्श न करता शुद्ध राहिला, स्वतंत्र राहिला असणार आहे. म्हणून तो अप्रमत्त नाही, म्हणजे अबुद्धिपूर्वक रागद्वेषही त्याच्या जीवनात नाही. आता हे सामान्यानं आपण प्रमत्त अप्रमत्त रूपाचं स्वरूप पाहिलं. आता प्रमत्त भाव म्हणजे काय, प्रमाद म्हणजे काय, आधी हे पाहू. प्रमाद म्हणजे काय? नाही माहीत कीर्ती, प्रमाद म्हणजे काय? वस्तूला एकत्र बघण्याचं त्याच्या पर्यायी भरत, प्रमाद म्हणजे काय? एखाद्या वस्तूच्या वस्तुमानाशी तुलना करण्यासारखा एक इकडे प्रमाद म्हणजे काय रेखा? हा, मोठे नसा, थोडं उभं राहून जर सांगितलं ना तर खरंच चांगलं होईल, म्हणजे सगळ्यांनाच ऐकू जाईल. हा, आळस. मुलींना आळस नसणार नाही आहे, म्हणून थोडं प्रमाद दोन प्रकारचा. प्रमाद, हा, तर हा जो प्रमाद आहे हा दोन प्रकारचा आहे. एक मुनींच्या जीवनातला, एक श्रावकाच्या जीवनातला. मुनींच्या जीवनात शुद्धात्म्यात न राहणं हा प्रमाद आहे. 28 मूलगुणाच्या पालण्याचा विकल्प येणं हा प्रमाद आहे त्यांच्यासाठी. त्यांनी आपल्या शुद्धात्म्यातच राहावं हा नियम आहे. खऱ्या दृष्टीनं आमच्याहीसाठी
शुद्धात्म्यात जोपर्यंत राहत नाही तोपर्यंत प्रमाद आमच्याहीसाठी आहेच, पण आमच्यासाठी आम्ही शुद्धात्म्यात अधिक काळ अंतर्मुक्त राहू शकत नाही. म्हणून आमच्यासाठी प्रमाद काय आहे तर त्यांनी आळस सांगितला, पण तो नुसता आळस नाही, कशाबाबतचा आळस आहे? धर्म कार्याबाबतचा जो आळस, जो प्रमाद, तो प्रमाद आहे. साधी गोष्ट आहे. जर कीर्तीला समजा 5च्या गाडीनं जायचं असेल तर तू 4:30ला उठशील का नाही? केव्हा प्रमाद येईल तुझ्या जन्म? आणि इथं 5:30ला व्यायामाचा आहे तर यायला निदान 5:45 होतात का? असं होते का? असं होते. तर म्हणतात हा जो प्रमाद भाव असतो, अशा प्रकारचा प्रमाद भावही या शुद्धात्म्याला स्पर्श करीत नाही. आता अप्रमत्त भाव म्हणजे काय? काय असेल? अभि सांगतो. आता जर प्रमाद भाव हा झाला, शुद्धात्म्यात राहणं किंवा शुद्धात्म्याच्या कथेच्या ऐकण्याचा आळस नसणं. आत्मा फात्मा सांगू नका, काही करायला सांगा. हे जेव्हा आपण पाहतोय, धर्म करण्यात नाही, धर्म जाणण्यात आहे. तर हाही एक प्रमाद आहे. आणि हा जेव्हा सुटतो तेव्हा तो अप्रमाद आहे, अप्रमत्त आहे. तर हा अप्रमत्त भाव म्हणजे सम्यक दृष्टीच्या जीवनातही जे काही अबुद्धिपूर्वक रागद्वेषादी येतात ते अबुद्धिपूर्वक रागद्वेष तरी माझे का नाही? तर म्हणतात तेही माझे नाही. भेदविज्ञान करायचं आहे आपल्याला, तर आम्ही आज भेदविज्ञान, शरीर माझं नाही, कर्म माझं नाही, घर माझं नाही, मुलगा माझा नाही. तर मी तुम्हाला विचारते, हे कधी तुमचे झाले होते? तुम्ही जेव्हा जन्माला आले तेव्हा होतं हे सगळं? हे घेऊन आले होते? नाही. आणि जाल तेव्हा काय काय घेऊन जाणार आहोत? काही घेऊन जाणार नाही. म्हणजे हे तर आमचं कधीच झालं नाही, होणार नाही, आजही नाही. मी काय म्हटलं? हे ज्याला आज आम्ही आपलं मानतोय अक्षयभूत, ते मागे तरी झाले आपले, आज तरी आपले आहेत. आता इथं प्रश्न उभा राहिला. मागे नसल हे बरोबर वाटलं, कारण तेच मुलं थोडेच आले, पुढेही होणार नाही हे बरोबर आलं. पण आज तर आहे का नाही? हा आहे म्हणतात अक्षय. जर तुम्ही इथं आलात तर तुमचा मुलगा का नाही आला? तुमचा आहे ना तो, मग तुम्ही आला, तुमच्याबरोबर तोही यायला पाहिजे होता, नाही आलाय. तुम्हाला ताप आला त्याला येतो, मग तोही माझा नाही. तुम्ही जन्माला आले तेव्हा पुत्र होता नाही, म्हणून तोही माझा नाही. हे तर बाकीचे धर्म देखील सांगतात, ते माझं नाही. कोण नाही सांगत जगात. सगळे जैन धर्म सोडूनही ही गोष्ट तर सगळेच सांगणार आहेत आपल्याला की बाबा यातली एकही वस्तू तुझ्यासोबत जाणारी नाही, म्हणून तुझी नाही. आचार्य आपल्याला पुढे नेत आहेत. अरे तू जे करतो आहे शुभ अशुभ भाव, ते तरी तुझे आहेत का नाही? आहे का नाही? आता मला सांगा.